अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमद गुरुचरित्र अध्याय 39. अश्वत्थ महात्म्य. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकाला म्हणाला, शौनक गोत्रातील अपस्तंभ शाखेचा सोमनाथ नावाचा एक वेदज्ञ वृद्ध ब्राह्मण गाणगापुरी राहत असे. गंगा ही त्याची पत्नी. लोक तिला मुलबाळ नसल्यामुळे वांज म्हणून हिणवायचे. गंगा श्रीगुरूंचे नित्य दर्शन घ्यायची, त्यांना निरांजनाने ओवाळायचे. या तिच्या सेवेने श्री गुरु प्रसन्न झाले. ते तिला म्हणाले, तुझ्या मनात काय इच्छा आहे? हरिहरांच्या कृपेने ते नक्की पूर्ण होईल. गंगा म्हणाली, गुरुदेव, निपुत्रिक असण्याचे दुःख काय असते ते मी या जन्मात अनुभवले आहे. पुढील जन्मात तरी पुत्रवती होण्याचे सद्भाग्य मला लाभावे हीच इच्छा आहे. तिची मातृत्व सुखाची तळमळ जाणून श्रीगुरु म्हणाले, गंगा, पुढील जन्माचे काय म्हणतेस? माझ्या भक्तीने तुला याच जन्मात सुलक्षणी कन्या व पुत्र होतील. गंगाबाई म्हणाली, स्वामी, मी पुत्र प्राप्तीसाठी आतापर्यंत खूप प्रयत्न केले. आजन्म अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्या तरी उपयोग झाला नाही. मला आता 60वे वर्ष लागले आहे. मी विटाळशी होत नाही. आता मला अपत्ये कशी होणार? श्री गुरु म्हणाले, गंगे, अश्वत्थ सेवेसारखे पुण्य नाही. त्याला प्रदक्षिणा घालणे, मूर्खपणाचे मानणे ही अश्वत्थाची आणि त्या व्रताची निंदाच होय. अश्वत्थ विष्णू स्वरूप आहे. त्याच्या मुळाशी ब्रह्मदेव, बुंदामध्ये विष्णू, शेंड्याला रुद्र वास करतो. आदित्य त्याच्या सर्व शाखांवर नित्य निवास करतो. त्याच्या मुळांकुरात गो, ब्राह्मण, ऋषी, वेद आणि यज्ञ यांचे वास्तव्य असते. पूर्वेकडील शाखांवर सर्व नद्या आणि सप्तसागरांचे वास्तव्य असते. ओंकार रूप अश्वत्थाचे अ हे मूळ, उ म्हणजे बुंधा व फांद्या, म म्हणजे फळे, पुष्प होत. त्रैमूर्तींचा वास असलेल्या या पुण्य वृक्षावर 11 रुद्र व अष्टवसु असे सर्व देव आहेत. म्हणूनच अश्वत्थाला कल्पवृक्ष म्हणतात. सर्व देवांची त्याच्या सेवेने सेवा घडते. त्याच्या प्रसन्नतेने भक्ताचे मनोरथ पूर्ण होतात, कार्यसिद्धी होते. अश्वत्थाचे महात्म्य असे अगाध आहे. म्हणून मीही भीमा अमरजा संगमावरील मोठ्या अश्वत्थाखाली बसूनच नित्य अनुष्ठान करतो. मग गंगाबाईला नारद प्रणीत अश्वत्थ व्रताचा विधी श्री गुरूंनी समजावून सांगितला. ते पुढे म्हणाले, अश्वत्थाला नित्य प्रदक्षिणा घातल्याने पातके, व्याधी, दोष, कर्ज, संकटे, ग्रहादी पीडा, भय व चिंता दूर होतात. शनिवारी अश्वत्थाखाली मृत्युंजय मंत्र जप केल्याने अपमृत्यू टळतो. मनुष्य पूर्णायुष्यी होतो. अमावस्येला व गुरुवारी अश्वत्थाच्या सावलीत स्नान केल्याने ब्रह्महत्येचे पातक जाते. एका ब्राह्मणाला त्याखाली भोजन दिल्याने कोटी ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे पुण्य लाभते. त्याखाली मंत्रजप केल्याने वेद पठणाचे पुण्य लाभते. त्याखाली होम केल्याने महायज्ञाचे फळ मिळते. अश्वत्थाची स्थापना करणाऱ्याची 42 कुळे स्वर्गात जातात, परंतु त्याचा घात करणारा पितरांसहित नरकात जातो. गंगाबाईला श्री गुरु म्हणाले, संगमावरील अश्वत्थ हे आमचेच स्थान आहे. एकाग्रतेने त्या वृक्षाची सेवा कर, म्हणजे तुझे कार्य होईल. श्री गुरूंच्या आज्ञेने ती संगमावर गेली. तेथील षटकुल तीर्थात स्नान करून श्री गुरूंनी सांगितलेल्या विधीप्रमाणे अश्वत्थाची नित्य सेवा करू लागली. एक ब्राह्मण 3ऱ्या रात्री तिच्या स्वप्नात येऊन म्हणाला, गाणगापुरात जा. श्री गुरूंना 7 प्रदक्षिणा घाल. ते जे देतील ते भक्षण कर. तुझी कामना पूर्ण होईल. त्या दृष्टांताने तिला जाग आली. 4थ्या दिवशी अश्वत्थाची सेवा करून ती मठात आली. श्री गुरूंना 7 प्रदक्षिणा घालून वंदन केले. तिला त्यांनी 2 फळे दिली व म्हणाले, गंगे, भोजन करून जा. व्रताचे उद्यापन कर. ब्राह्मणांना दानधर्म कर. नंतर ही फळे खा. तुला आम्ही कन्या व पुत्र दिले आहेत. श्री गुरूंच्या आज्ञेनुसार व्रताची सांगता करून ती दोन्ही फळे गंगाबाईने भक्षण केले. तर काय आश्चर्य! वृद्धापकाळ असूनही तिला त्याच सायंकाळी ऋतू प्राप्त झाला. 4थ्या दिनी ती सुस्नात होऊन पती समवेत श्री गुरूंच्या दर्शनासाठी आली. दोघांनी त्यांची पूजा केली. त्यानंतर काही काळाने ती गरोदर राहिली. लोकांना ही वार्ता कळताच मोठे आश्चर्य वाटले. गंगाबाईला एक कन्या झाली. सोमनाथाने खूप दानधर्म केला. 10 दिवसांनी ते दाम्पत्य कन्येला घेऊन श्री गुरूंच्या दर्शनास आले. त्या कन्येला श्री गुरूंनी मांडीवर घेतले व म्हणाले, ही कन्या शतायुषी होईल. हिचा पती ज्ञानी असेल. हिला पुत्र पौत्र होतील.
ही आनंदात सुखात राहील, सर्वांनाही वंद्य होईल. दक्षिणेचा राजा हिच्या दर्शनासाठी येईल. गंगाबाई म्हणाली, गुरुदेव, आता पुत्रमुख पाहावे अशी खूप इच्छा आहे. श्री गुरु म्हणाले, तुला ज्ञानीपुत्र व्हावा असे वाटत असेल तर तो 30 वर्षे जगेल. शतायुषी पुत्र व्हावा असे वाटत असेल तर तो मूर्ख असेल. श्री गुरूंच्या प्रसादाने आपला पुत्र अल्पायुषी होणारच नाही अशी गंगाबाईची दृढ श्रद्धा होती. ती म्हणाली, देवा, मला मोठ्या योग्यतेचा पुत्र व्हावा. त्याला 5 पुत्र व्हावेत. श्री गुरूंनी तथास्तु म्हणून वर दिला. श्री गुरूंच्या कृपा प्रसादाने तिला महाज्ञानी पुत्र झाला. कन्येचे भविष्यही असेच खरे ठरले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमद्गुरु चरित्र अध्याय 40. शुष्क फांदीला पालवी फुटली. शबराची कथा. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकाला म्हणाला, एकदा आपस्तंभ शाखेचा भार्गव गोत्राचा नरहरी नामक ब्राह्मण श्री गुरूंच्या दर्शनास आला. त्याला कुष्ठरोग झाला होता. त्याने श्री गुरूंचे पाय धरले व म्हणाला, स्वामी, मी मोठ्या आशेने तुम्हाला शरण आलो आहे. माझ्यावर कृपा करा, मला व्याधीमुक्त करा, नाहीतर मी प्राणत्याग करीन. श्री गुरूंना नरहरीचे निर्वाणीचे बोलणे ऐकून करुणा आली. त्यांनी त्याला जवळच पडलेले एक लाकूड दिले व म्हणाले, ही औदुंबराची फांदी 4 वर्षे येथेच पडून आहे. ती संगमावरील संगमनाथाच्या मंदिराच्या पूर्वेस जमिनीत रोवून ठेव. तेथील पिंपळाची संगमात स्नान करून पूजा कर. पुन्हा स्नान कर. संगमावरून 2 कळशी पाणी आणून त्या कोरड्या फांदीला स्नान घाल. दिवसातून असे 3 वेळा कर. हे काम भक्तिपूर्वक आणि पूर्ण श्रद्धेने कर. ज्या दिवशी ह्या फांदीला अंकुर फुटून पाणी येतील त्या दिवशी तू पापमुक्त होऊन पूर्ण बरा होशील. नरहरीला मोठे समाधान वाटले. तो संगमावर गेला. संगमेश्वराच्या अंगणात ती फांदी रोवली आणि श्री गुरूंनी सांगितलेल्या सर्व गोष्टी निर्धाराने त्रिकाळ करू लागला. तो काहीही खात पीत नसे. लोकांनी ही गोष्ट कळताच त्याची चेष्टा केली. तुला श्री गुरूंनी व्यर्थ उद्योग लावून दिला, याने काही साध्य होणार नाही असे सांगून त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. असे 7 दिवस लोटले. श्री गुरूंना शिष्याने नरहरीच्या खडतर सेवाव्रताबद्दल सांगितले. तेव्हा ते म्हणाले, जसा भाव तशी सिद्धी. मी तुम्हाला श्रद्धेचे सामर्थ्य सांगणारी कथा सांगतो, ऐका. पांचाल देशाचा राजपुत्र धनंजय काही भिल्लांना बरोबर घेऊन मृगयेसाठी घोर अरण्यात गेला होता. दमछाक झाल्याने तो विश्रांतीसाठी विसावला. त्याने 1-2 पाणी आणण्यासाठी पाठविले. पाण्याचा शोध घेणाऱ्या एका भिल्लाला अरण्यात एक जीर्ण शिवालय दिसले. गाभाऱ्यात एक भग्न शिवलिंग होते. त्याने ते उचलले. तेवढ्यात धनंजयही तेथे आला. तो त्याला म्हणाला, अरे, हे भग्नलिंग घेऊन तू काय करणार आहेस? भिल्ल म्हणाला, महाराज, मला नेहमीच लिंगपूजा करावी असे वाटते. हे अनायासे सापडले. तसे बरेही आहे म्हणून मी हे घेतले आहे. धनंजय म्हणाला, ठीक आहे. हे लिंग म्हणजे शंकर अशी श्रद्धा ठेवून पत्नीसहित याची स्थापना करून नेहमी पूजा कर. रोज स्मशानातून नवीन चिताभस्म आणून या लिंगाला लेपन कर. याला फुले, बेलपत्रे, धूप, दीप, नैवेद्य अर्पण कर. घरात शिजवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवून तोच देवाचा प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करा. त्याप्रमाणे एका शुभ दिनी भिल्लाने त्या शिवलिंगाची घराजवळ स्थापना केली आणि त्याची नित्यनेमाने पूजा करू लागला. तो भिल्ल शिवपूजेसाठी स्मशानात जाऊन नित्य नवीन चिताभस्म आणीत असे. एके दिवशी शोध करूनही त्याला चिताभस्म मिळाले नाही. तो निराशेने घरी परत आला. तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, नाथ, चिंता करू नका. मला तुम्ही घरात कोंडून ते पेटवून द्या. ते भस्म ईश्वराला अर्पण करा. शिवपूजेत कोणत्याही परिस्थितीत खंड पडू देऊ नका. स्त्री हत्येचा दोष लागेल म्हणून तो घाबरत होता. परंतु त्याची पत्नी आपल्या निश्चयावर ठाम होती. तिने त्याची समजूत काढली. भिल्लाने मन घट्ट केले. तिला घरात कोंडून अग्नी लावला. शबरी त्या धडधडत्या आगीत जळून गेली. भिल्लाने ते भस्म लावले. त्या दिवशी तो शिवपूजेत इतका मग्न झाला की आपण आपल्या पत्नीचे दहन केले आहे ही गोष्ट त्याच्या लक्षातच राहिली नाही. पूजन झाल्यावर नेहमीप्रमाणे त्याने प्रसाद घेण्यासाठी आपल्या पत्नीला हाक मारली. तशी ती प्रसाद घेऊन घरात गेली. ते पाहून भिल्ल संभ्रमात पडला. हे स्वप्न आहे की सत्य त्याला काहीच कळेना. त्याने पत्नीला विचारले. ती म्हणाली, घराला तुम्ही अग्नी लावताच मला गाढ झोप लागली.
मला खूप थंडी वाजत होती. मला तुमची हाक ऐकून जाग आली. शबराने ओळखले ही सर्व देवाची करणे. त्या दोघांनी भावभक्तीने शिवस्तुती केली. तोच काय आश्चर्य! भगवान शंकर त्यांच्या समोर साक्षात प्रकट झाले. प्रसन्न मुद्रेने ते म्हणाले, मी तुमच्या भक्तीने संतुष्ट झालो. तुम्हाला राज्यपद प्राप्त होईल. तुम्ही निरंतर स्वर्गात वास कराल. श्रीगुरु कथा सांगून संगमावर गेले. नरहरीला भेटले. शुष्क फांदीवर जल शिंपडले. त्याच क्षणी फांदीला पालवी फुटली. औदुंबराचे ते लहानसे झाड दिसू लागले व कुष्ठरोगी ब्राह्मणही रोगमुक्त झाला. श्री गुरूंनी त्याला आशीर्वाद दिला. तुझ्या वंशात वेदज्ञ आणि गुरुभक्त पुरुष जन्माला येतील. तुला 3 पुत्र होतील. त्यापैकी एकाचे नाव योगी ठेव. तो आमची सेवा करेल, असा आशीर्वाद दिला. नरहरी ते ऐकून धन्य झाला. श्री गुरूंच्या आज्ञेने तो पत्नीसह गाणगापुरात येऊन राहिला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमद गुरुचरित्र अध्याय 41. सायनदेवाची गुरुसेवा, त्वष्टापुत्राची कथा. श्री गणेशाय नमः. नामधारकाने सिद्धाला विचारले, हे मुने, श्री गुरूंची माझ्या पूर्वजांपैकी कोणी सेवा केली होती हे माहीत असल्यास सांगण्याची कृपा करा. सिद्ध म्हणाला, नामधारका, सायनदेव नावाचा तुझा एक पूर्वज वासरग्रामी राहत असे. श्री गुरूंची कीर्ती ऐकून तो गाणगापुरास आला. तेव्हा श्री गुरूंनी भक्त म्हणून त्याचा तत्काळ स्वीकार केला. तुझ्या वंशात गुरुभक्त पुरुष जन्माला येतील, असा त्याला आशीर्वाद दिला. आस्थेने त्याची चौकशी केली. त्याला येण्याचे कारण विचारले. सायनदेव म्हणाला, गुरुदेव, मी तुमची सेवा करण्याच्या इच्छेने आलो आहे. श्री गुरूंनी होकार दिल्यावर तो त्यांची भक्तिभावाने सेवा करू लागला. 3 महिने लोटले. श्री गुरु एके दिवशी सायंकाळी सायनदेवाला घेऊन संगमावर गेले. त्यांच्याशी पिंपळाखाली बसून वार्तालाप करत असताना वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू लागला. श्री गुरूंना थंडी वाजू लागली. 2 प्रहर उलटले तरी पाऊस वारा थांबेना. त्याला श्री गुरु म्हणाले, थंडी सहन होत नाही. तू मठात जाऊन शेकण्यासाठी विस्तव घेऊन ये. रस्त्याने जाताना दोन्ही बाजूंना पाहू नकोस. अंधारात सायनदेव गावाकडे निघाला. विजांच्या प्रकाशात मार्गक्रमण करीत नगरद्वारी आला. तेथील रक्षकाला सर्व वृत्तांत सांगितला. त्याने पुष्कळचे प्रदीप्त निखारे एका पात्रात भरले. त्यावर व्यवस्थित आच्छादन घालून ते पात्र सायनदेवाच्या हाती दिले. सायनदेव माघारी वळला. त्याच्या मनात अचानक विचार आला, श्री गुरूंनी मला दोन्हीकडे पाहू नको असे का सांगितले? त्याचे मन जिज्ञासेने अस्वस्थ झाले. त्याने दुतर्फा पाहिले. तेव्हा दोन्हीकडे 5 फणा असलेले महानाग पाहून त्याची बोबडीच वळली. तो प्राण भयाने सैरावैरा धावू लागला. तेव्हा ते सर्प त्याच्याबरोबर धावू लागले. श्री गुरूंचा धावा करीत तो कसाबसा संगमावर पोहोचला. तिथे अनेक ब्राह्मण श्री गुरूंच्या समोर बसून वेदपठण करीत आहेत असे दृश्य दिसले. जवळ जाताच श्री गुरु एकटेच आहेत असे दिसले. त्याला धीर आला. पाऊस थांबून मेघही पांगले होते. त्याने अग्नी प्रज्वलित केला. दोन्ही महानाग तेवढ्यात तेथे आले. श्री गुरूंना वंदन करून ते निघून गेले. श्री गुरु सायनदेवाला म्हणाले, गुरुसेवा किती कठीण असते कळले ना? गुरुची आज्ञा शब्दशः पाळावी. हे दोन्ही नाग मी तुझ्या रक्षणासाठीच पाठविले होते. तू त्यांना पाहून घाबरशील म्हणून दोन्हीकडे पाहू नकोस असे म्हणालो होतो. निर्भय राहा. श्री गुरूंचे पाय धरू सायनदेव म्हणाला, स्वामी, गुरु भक्तीविषयी मला काही सांगा, म्हणजे तुमची सेवा करताना माझे मन स्थिर राहील. श्री गुरु म्हणाले, वत्सा, शिवतत्व आणि गुरुतत्व एकच आहे. अर्थात जगाचे कल्याण करणारी शक्तीच गुरुरूपाने मूर्त होते. गुरुभक्तीसारखी सुलभ उपासना नाही. अनुष्ठाने, तपश्चर्या यांना वेळ लागतो. यज्ञात विघ्ने उत्पन्न होतात. निर्मळ भावाने गुरुभक्ती करणाऱ्यास यज्ञ, तप, दाने, अनुष्ठाने याचे फळ लवकर प्राप्त होते. अल्प सायासे महत् फलप्राप्ती अशी गुरुसेवेची श्रेष्ठ फलश्रुती आहे. एक कथाच सांगतो, ऐक. त्वष्टा हा ब्रह्मदेवाचाच अवतार. त्याचा पुत्र विद्याभ्यासासाठी गुरुगृही राहायचा. आपल्या गुरुची तो मनोभावे सेवा करायचा. पावसाळ्यात एकदा त्यांची पर्णकुटी ठिकठिकाणी गळू लागली. तेव्हा गुरुजी त्याला म्हणाले, माझ्यासाठी तू गळणार नाही, कोसळणार नाही असे भक्कम घर बांध. गुरुपत्नी म्हणाली, माझ्यासाठी तू न विणलेली न शिवलेली अशी प्रमाणबद्ध रंगीत चोळी आण. गुरुपुत्र म्हणाला,
मला तू माझ्या इच्छेनुसार कोठेही घेऊन जातील आणि ज्यांच्या योगे मला पाण्यावरून चालता येईल अशा पादुका आण. गुरुकन्या म्हणाली, माझ्यासाठी तू 2 कर्णभूषणे, माझ्या इच्छेने खेळण्यासाठी कोठे येईल असे 1 खांबे, हस्तिदंती, नेहमी नवे दिसणारे व सर्व साधनाने युक्त असे घरकुल, तसेच ज्यांना काजळी लागणार नाही, ज्या तयार केलेले पदार्थ नेहमी राहतील अशी काही स्वयंपाकाची भांडी आणून दे. त्यांचे म्हणणे मान्य करून त्वष्ट्याचा पुत्र त्या वस्तू आणण्यासाठी निघाला. या मागण्या कशा पूर्ण करायच्या याची त्याला चिंता लागून राहिली होती. गुरुकार्य सिद्धीस जाणार नाही म्हणून त्याला सारखे रडू येत होते. तो आत्महत्येचा विचार करू लागला. त्याला तेवढ्यात एक साधू भेटला. त्याने सांगितले, मुला, काळजी करू नकोस, तू काशी क्षेत्री जा. ते अत्यंत प्रभावी आणि अतिप्राचीन असे शिवपीठ आहे. विश्वनाथाची आराधना कर, तुझी त्याच्या कृपाप्रसादाने कार्यसिद्धी होईल. त्वष्टापुत्रा साधूने काशी क्षेत्राचे महात्म्य सांगितले. तेव्हा तो म्हणाला, महाराज, मी खूप लहान आहे, काशी कोठे आहे ते मला माहीत नाही, मग मी तेथे कसा जाणार? साधू म्हणाला, एवढेच ना, तुला मी तेथे नेतो. काशी यात्रा घडली नाही तर मनुष्य जन्म व्यर्थ समजावा. त्या शिष्याला साधूने योग सामर्थ्याने तत्काळ काशी क्षेत्री नेले. मग तेथील शिवलिंगाचे कोणत्या क्रमाने दर्शन घ्यावे ते समजावून सांगितले. काशीच्या पंचक्रोशीतील पवित्र स्थानी जाऊन दर्शन घेऊन यावे हेही सांगितले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमद गुरुचरित्र अध्याय 43. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमद गुरुचरित्र अध्याय 42. विश्वकर्मा आख्यान. सायनदेवाला श्री गुरूंचे वरदान. श्री गणेशाय नमः. सायनदेवाला श्री गुरु त्वष्टापुत्राची कथा सांगत होते. ते पुढे म्हणाले, साधूने त्वष्टाकुमारास काशी क्षेत्रातील पंचक्रोशीत वसलेल्या देवतांचे व लिंगाचे कोणत्या क्रमाने दर्शन घेतले म्हणजे क्षेत्र प्रदक्षिणा पूर्ण होते ते नीट समजावून सांगितले. पुढे तो म्हणाला, अशा प्रकारे क्षेत्र प्रदक्षिणा करून परत विश्वनाथाच्या मंदिरात जावे. तेथे देवासमोर उभे राहून पुढील मंत्र म्हणावा. जय विश्वेश विश्वात्मन काशीनाथ जगतपते त्वत्प्रसादात महादेव कृता क्षेत्र प्रदक्षिणा अनेक जन्म पापानी कृतानी मम शंकर गतानी पंचक्रोशात्मा कृता लिंग प्रदक्षिणा. त्यानंतर मुक्तिमंडप, स्वर्गमंडप, ऐश्वर्य मंडप, ज्ञान मंडप, मोक्ष लक्ष्मी विलास मंडप, आनंद मंडप आणि वैराग्य मंडपात जाऊन त्या मंडपांना वंदन करून यावे. त्वष्टाकुमारास साधूने नित्य यात्रेचा विधी सांगितला. त्वष्टाकुमारास साधू म्हणाला, बाळा, मी सांगितल्याप्रमाणे काशी यात्रा पूर्ण कर. गुरुदेवांचे नित्य स्मरण करीत राहा. भगवान शंकर तुझ्यावर प्रसन्न होतील. बोलणे पूर्ण होताच साधू अदृश्य झाला. तेव्हा त्वष्टाकुमार स्वतःशीच विचार करू लागला. गुरुभक्तीने सर्व अभिष्ट साध्य होते हे खरे आहे. गुरुप्रसादामुळे साधूची भेट झाली. त्यांच्या रूपाने स्वतः विश्वेश्वरच मार्गदर्शन करून गेले. साधूला त्याने कृतज्ञतेने नमस्कार केला. त्याने सांगितल्याप्रमाणे काशी क्षेत्राची यात्रा यथाक्रम पूर्ण केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या विश्वनाथाने त्याला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. त्याला त्वष्टाकुमाराने सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा विश्वनाथाने, तुझ्या गुरुभक्तीने मी प्रसन्न झालो आहे असे प्रशंसोद्गार काढून त्याला विश्वकर्मा असे नाव दिले. त्याला सर्व विद्यांमध्ये पारंगत करून सृष्टी रचनेचे विलक्षण सामर्थ्य दिले. त्वष्ट्याच्या त्या पुत्राने काशीमध्ये स्वतःच्या नावाने विश्वकर्मेश्वर लिंग स्थापन केले. तो तेथून गुरुगृही आला. गुरूंसाठी घर, गुरुपत्नीसाठी चोळी, गुरुपुत्रासाठी पादुका व गुरुकन्येसाठी घरकुल, स्वयंपाकासाठी भांडी अशा सर्व वस्तू देऊन गुरुला व त्यांच्या परिवाराला संतुष्ट केले. त्या सर्वांना वंदन केले. तेव्हा त्याला गुरुने दृढ आलिंगन दिले व म्हणाले, बाळा, तू चिरंजीव होशील. तुझी कीर्ती अखंड राहील. तुला अष्टसिद्धी व नवनिधी प्राप्त होतील. कधीही तुला चिंता वा कष्ट होणार नाही. तू त्रैलोक्यात अद्भुत सृष्टी रचना करशील. सायनदेवाला श्री गुरूंनी गुरुभक्तीचा महिमा सांगितला. हे विश्वकर्म्याचे आख्यान संपूर्ण होताच सूर्योदय झाला. श्री गुरूंना सायनदेवाने भक्तिभावाने नमस्कार केला व म्हणाला, गुरुदेव,
काशी यात्रेत आपण माझ्याबरोबर हिंडत आहात असे मला स्पष्ट जाणवत होते. हे स्वप्न होते की असत्य मला काहीच माहीत नाही. आपली लीला मला कशी कळणार? आपण खूप थोर आहात. श्री गुरूंनी ते ऐकून मंद स्मित केले. त्याने तिथल्या तिथे श्री गुरुवंदनात्मक संस्कृत कवच रचून श्री गुरूंना ऐकविले आणि तुम्हीच काशी विश्वनाथ आहात असे म्हणून त्यांना वारंवार साष्टांग प्रणिपात केला. तेव्हा श्री गुरु म्हणाले, वत्सा, तू माझा निस्सीम भक्त आहेस म्हणून तुला मी काशी यात्रा घडविली. तुझ्या 21 पिढ्यांना या यात्रेचं फळ मिळेल. यवनांची चाकरी आता तू करू नकोस. कुटुंबासह गाणगापुरात येऊन राहा. यापुढे तू माझीच सेवा कर. ते ऐकून सायनदेवाला परम धन्यता वाटली. मठात गेल्यावर त्याला श्री गुरूंनी निरोप दिला. सायनदेव आनंदाने आपल्या गावी गेला. आपल्या पत्नीला व मुलांना गाणगापुरातील सर्व वृत्त सांगितले. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला तो परिवारासह श्री गुरूंच्या दर्शनास आला. श्री गुरूंच्या चरणावर आपल्या 4 मुलांना घातले. श्री गुरूंसाठी स्तुतीपर प्रासादिक कवन कानडी भाषेत म्हटले. श्री गुरूंनी त्या सर्वांचे क्षेमकुशल विचारले व सायनदेवाला म्हणाले, तुझा ज्येष्ठ पुत्र नागनाथ हा माझा परमभक्त होईल. हा आयुष्यमान होईल. याला यश, ऐश्वर, कीर्ती, संतती, संपत्ती या सर्व गोष्टी प्राप्त होतील. तुला आणखी एक पत्नी असेल. तिला 4 पुत्र होतील. तेही सुखात नांदतील. यवनांची सेवा करायची नाही, ही माझी आज्ञा आहे. यवनाला नमस्कार जरी केलास तरी तुला मृत्यू येईल. संगमावर जाऊन आता स्नान करून ये. सायनदेव श्री गुरूंच्या आज्ञेनुसार परिवारासह संगमावर गेला. तेथे स्नान केले. अश्वत्थाची विधीपूर्वक पूजा करून ते सर्व मठात परतले. तेव्हा श्री गुरु सर्वांना उद्देशून म्हणाले, आज भाद्रपद शुद्ध चतुर्दशी आहे. या दिवशी अनंताचे व्रत केल्याने लोकांचे कल्याण होते. कौंडिन्य ऋषींनी पूर्वी हे व्रत स्वतः आचरले होते. या व्रताचा विधी काय आहे, हे व्रत केल्याने काय पुण्यलाभ होतो, तुम्हाला हे मी सविस्तर सांगतो, ऐका. सिद्ध म्हणाला, नामधारका उपस्थित विप्रवर्गाला श्री गुरूंनी अनंत व्रताची जी माहिती सांगितली ती त्यांच्याच शब्दात सांगतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमद गुरुचरित्र अध्याय 43. अनंत व्रत महात्म्य कौंडिन्य आख्यान. श्री गणेशाय नमः. श्री गुरु नरसिंह सरस्वती सायनदेवाला तसेच मठात आलेल्या ब्राह्मणांना व भक्तांना भाद्रपद शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी करावयाच्या अनंत व्रताची माहिती सांगू लागले. ते म्हणाले, श्रीकृष्णाने पांडव वनवासात असताना त्यांना राजवैभव प्राप्त व्हावे म्हणून अनंत व्रत करावयास सांगितले. तो म्हणाला, सृष्टीत अनंत रूपाने व्यक्त झालेला म्हणून शेषशाही नारायणाला अनंत म्हणतात. तसे हे माझेच व्रत आहे. जो करील त्याला सर्व सुखे प्राप्त होतात. कृतयुगात सुमंतू नामक वसिष्ठ गोत्री ब्राह्मण होता. भृगु कन्या दीक्षा ही त्याची पत्नी. त्यांना सुशीला नावाची कन्या होती. ती लहान असतानाच दीक्षा मरण पावली. सुमंतूने कर्कशी नावाच्या कलहप्रिय व दुष्ट स्त्रीशी दुसरा विवाह केला. सुशीलेला ती खूप त्रास द्यायची. पतीचाही अपमान करायची. सुशीला उपवर झाली. एके दिवशी कौंडिन्य नावाचा एक तरुण ब्राह्मण सुमंतूच्या घरी आला. सुशीलेला त्याने मागणी घातली. सुमंतूने आपला कन्येचा त्याच्याशी विवाह लावून दिला. जामात आला. मग 2 महिने आपल्या घरीच ठेवून घेतले. या अवधीत आपल्या पत्नीला तिची सावत्र आई किती त्रास देते हे त्याने प्रत्यक्ष अनुभवले. आपल्या सासऱ्याला त्याने अन्यत्र बिऱ्हाड करण्याचा विचार सांगितला. त्याच्या संमतीने तो भाद्रपद शुद्ध चतुर्दशीस अन्य गावी जाण्यास निघाला. कर्कशा त्यांना निरोप द्यायलाही बाहेर आली नाही. सुमंतूचा नाईलाज झाला. त्याने स्वयंपाकघरातून गव्हाचा थोडासा कोंडा वस्त्रात बांधून कन्येच्या हाती दिला. सुशीलीने पित्याचा निरोप घेतला आणि रथात बसून निघाले. नदीतीरी कौंडिन्याने रथ थांबविला आणि तो अनुष्ठानास बसला. तिथे लाल वस्त्रे परिधान केलेल्या काही स्त्रिया आल्या होत्या. पूजेमध्ये त्यांनी मग्न झाल्या होत्या. सुशीलेने जिज्ञासेने विचारणा केली असता त्या स्त्रिया म्हणाल्या, आम्ही सकल अभिष्ट करणारे अनंत व्रत करीत आहोत. तिला त्यांनी व्रताचा सर्व विधी समजावून सांगितला. तिला व्रताचे साहित्य दिले. तिनेही मग अनंताची पूजा केली. पित्याने दिलेल्या गव्हाच्या कोंड्याचा
अर्धा भाग वाण म्हणून दिला. सर्व स्त्रियांचा निरोप घेऊन ती पतीपाशी आली. त्याचेही अनुष्ठान पूर्ण झाले होते. ती दोघे एका वैभवशाली नगरापाशी आले. कौंडिण्याचे तेथील लोकांनी स्वागत केले आणि हे तपोनिधी, तुम्हीच आजपासून या नगराचे अधिपती असे म्हणून त्या दोघांना वाजत गाजत प्रसादात नेले. अशा प्रकारे अनंत व्रताच्या पुण्याईने त्यांचा भाग्योदय झाला. कौंडिन्याने काही दिवसांनी सुशीलेला विचारले, तुझ्या हातात हा लाल दोरा कसला? तिने सर्व हकीकत सांगितले व म्हणाली, आपल्याला अनंत व्रत केल्यामुळेच राजलक्ष्मी प्राप्त झाली आहे. ते ऐकून कौंडिन्याला राग आला. तो म्हणाला, कोण अनंत? कसला दोरा? हा सर्व माझ्या तपश्चर्याचा पुण्यलाभ आहे. तिच्या हातातील दोरा त्याने तोडला आणि आगीत टाकला. सुशीलेने धावत जाऊन तो दोरा काढला आणि दुधात भिजवला. या प्रमादामुळे भगवान अनंत संतापले. त्यांची अवकृपा होताच कौंडिन्याच्या नगरावर शत्रूंनी आक्रमण करून सर्व संपत्ती लुटली. शत्रू प्राणघात करील या भीतीने कौंडिन्य पत्नीसह अरण्यात पळून गेला. त्याला पश्चाताप वाटत होता. अनंता, मला क्षमा कर असा आक्रोश करीत तो मार्गक्रमण करू लागला. त्या मार्गामध्ये फळांनी बहरलेला आम्रवृक्ष दिसला. तिथे पक्षी फिरकत नव्हते. सबस्त धेनू दिसली. तिला चारा खाता येत नव्हता. नंतर दयनीय अवस्थेतील एक बैल दिसला. थोडे पुढे पाण्याने भरलेली व एकमेकांत मिसळलेली 2 रम्य सरोवरे दिसली. परंतु हंसादी एकही पक्षी येथे फिरकत नव्हता. पुढे एक हत्ती व गर्दभ दिसला. त्यांच्यापाशी कौंडिन्याने अनंताची चौकशी केली. त्यांच्यापैकी कोणीच काही बोलले नाही. आपल्या भेटीसाठी कौंडिन्य तळमळतो आहे हे पाहून भगवान अनंत वृद्ध ब्राह्मणांच्या रूपात त्याच्यापाशी गेले. तुला मी अनंताचे दर्शन घडवितो असे सांगून त्याला त्याच्याच नगरात परत आणले. ते पूर्वीपेक्षा अधिक वैभव संपन्न पाहून कौंडिन्याला मोठे आश्चर्य वाटले. ब्राह्मणांनी त्याला प्रसादात नेऊन सिंहासनावर बसवले. नंतर ब्राह्मण वेश टाकून त्याला शंख, चक्र, गदा व पद्मधारी असे चतुर्भुज रूप दाखवले. त्याला कौंडिन्याने मनोभावे बंधन केले आणि मार्गात पाहिलेल्या आम्रवृक्षादिकांबद्दल विचारले. अनंत म्हणाले, पूर्वजन्मी आम्रवृक्ष विद्वान ब्राह्मण होता. त्याने आपल्या शिष्यांना कधीही ज्ञान दिले नाही. पूर्वी गायीने मनुष्य जन्मात ब्राह्मणाला पडीक जमीन दान दिली होती. पूर्वी बैल श्रीमंत ब्राह्मण होता. त्याने कधीच दानधर्म केला नाही. ही सरोवरे पूर्वजन्मीची सख्खी भावंडे. त्या बहिणींनी एकमेकींनाच काय द्यायचे ते दिले. कधीच दुसऱ्यांना काही दिले नाही. पश्चात्तापाने आता तुझे व त्या सर्वांचे चित्त शुद्ध झाले आहे म्हणून त्यांना मी त्याच्या स्थितीतून मुक्त केले आहे. तू पुनर्वसू नक्षत्र मंडलात चिरकाल वास करशील. श्री गुरु म्हणाले, कौंडिन्याचे अनंत व्रत केल्याने त्याचे कल्याण झाले. पांडवांना राज्यप्राप्ती झाली. तेव्हा तुम्हीही व्रताचरण करून पुण्यप्राप्ती साधा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.